हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 डिसेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, अग्नि वॉरियर 2024 युद्ध भारत व सिंगापूर या देशादरम्यान झाला आहे. दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी. ठिकाण देवलाली फील्ड फायरिंग, नाशिक, महाराष्ट्र येथे. तर या युद्धाभ्यासाचा उद्देश काय आहे? तर तोफखाना युनिट्समधील व्यावसायिक लष्करी संवाद वाढवणे हा या सरावाचा प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यातीलच पुढे पाहूया. 2025 भारत व सिंगापूर यांच्यातील राजनैतिक संबंधांची 60 वर्षे पूर्ण होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 59वी महासंचालक व पोलीस महानिरीक्षकाची अखिल भारतीय परिषद 2024. तर ठिकाण कोठे झाले? तर भुवनेश्वर, ओडिसा येथे. दिनांक 29 ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान. त्याचबरोबर परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे DGP व IGP तसेच विविध केंद्रीय पोलीस संघटना व निमलष्करी दलाचे प्रमुखही उपस्थित राहिले होते. त्यातीलच पुढे पाहूया. यावेळी रँकिंग ऑफ पोलीस स्टेशन 2024 पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे आहेत. राज्यपाल आहेत रघुवर दास. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न आहे, K4 बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी चाचणी. तर INS परिघात पाणबुडीवरून चाचणी करण्यात आली. तर DRDOने याला बनविले होते. रेंज आहे 3500 ते 5000 किलोमीटर इतके. संपूर्ण पाकिस्तान व चीनच्या काही भागापर्यंत पोहोचू शकते. K4 हे 10 मीटर लांब आहे. वजन 20 टन व त्याचा व्यास 3 मीटर इतका आहे. त्यातीलच पुढे पाहूया. 2 टनापर्यंत पेलोड वाहू शकते. अग्नि 3 क्षेपणास्त्राचा एक प्रकार आहे. आता पाणबुडीमधून आण्विक हल्ले करण्यात भारत आशियातील दुसरा देश बनला. पहिला आहे चीन, दुसरा भारत. पुढचा प्रश्न पाहूया. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे जे मॅक 5 ध्वनीच्या वेगाच्या 5 पट पेक्षा जास्त वेगाने प्रवास करते. INS अरिहंत ही पहिली स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे 2018 पुढे पाहूया. K15 सागरिका हे भारताचे पहिले ऊर्जेवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे पाणबुडीतून सोडले जाते. पुढे पाहूया. इटलीने 5व्यांदा बिली जीन किंग कप जिंकला. स्लोवाकियाला हरवून. तर हा टेनिस वर्ल्ड कप आहे. पुढे पाहूया. भारताची 75 वर्षे प्रजासत्ताक दिनानिमित्त न्याय विभागाने हमारा विधान हमारा सन्मान मोहीम सुरू केली आहे. पुढे पाहूया. मेगॉंग फेस्टिवल 2024 मेघालयमध्ये साजरा केला जातो. हा मेघालयाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा, विशेषतः गारो जमातीचा उत्सव आहे. थीम आहे परंपरेचे प्रतिध्वनी. पुढे पाहूया. पहिली अष्टलक्ष्मी महोत्सव 6 ते 8 डिसेंबर दरम्यान दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल. यामध्ये ईशान्य भारतातील हस्तकला, कला व संस्कृतीचे प्रदर्शन होईल. पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय म्हणजेच MDONER द्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पुढे पाहूया. प्रशिक्षण व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सैन्याने एकलव्य हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. पुढे पाहूया. केरळमधील
कोरगा आदिवासी समुदायाला ऑपरेशन स्माईल प्रकल्पाअंतर्गत जमिनीचा हक्क मिळणार आहे. तर कोरगा हे केरळ व कर्नाटकातील कासरगोड जिल्ह्यातील आढळणारे असुरक्षित आदिवासी गट PVTG आहे. पुढे पाहूया. भारताच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे ग्लोबल एंगेजमेंट स्कीम लागू केली जाते. पुढे पाहूया. पुढची बातमी. 13व्या राष्ट्रीय बीज काँग्रेस 2024चे उद्घाटन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 28 नोव्हेंबर रोजी आभासी भाषणाद्वारे केले. हे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आयोजित केले होते. पुढे पाहूया. भारतीय रेल्वेने फ्रंटलाईन सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी सुरक्षा मोबाईल ॲप सुरू केले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.